भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक लालाजी चव्हाण, सदस्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, माजी पंचायत समिती सदस्य मालेगाव आणि सौ विद्या लालाजी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या तसेच लालाजी चव्हाण मित्रमंडळ जवळका रेल्वे. पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ विभागांची जी पुनर्रचना केली होती त्यावर आता थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्षेप घेतलेला आहे. विशेष म्हणजे या आक्षेपांवर लवकरात लवकर खुलासा करण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. या संदर्भातील अहवाल जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयात सादर करावा असा आदेश जो आहे असं या आदेशात म्हटलेलं आहे. खरं तर अधिकच्या माहितीनुसार जी 15 क्षेत्रीय कार्यालय आहेत आणि परिमंडळ विभाग आहेत यांची पुनर्रचना जी करण्यात आली त्यात काही त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. या प्रक्रियेत भौगोलिक आणि नैसर्गिक अंतराचा विचार न केल्यामुळे पुणेकरांना लांबच्या क्षेत्रीय कार्यालयात जावं लागणार आहे, ज्याच्यामुळे नागरिकांना नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागणार आहे. त्याच्यामुळे ही जी रचना केलेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि नव्याने याच्या संदर्भातील रचना जी आहे ती करण्यात यावी अशी विनंती जी आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. खरं तर जेव्हा ही पुनर्रचना झाली होती त्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसने सतत जो आहे तो आक्षेप घेतलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे जे गटनेते आहेत निलेश निकम यांची देखील आपण या संदर्भात मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील असा आरोप केला होता की ही पूर्ण जी रचना जी आहे ती नागरिकांच्या सोयीनुसार नसून जे राजकीय सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या सोयीनुसार केल्याचा त्यांनी आरोप केला होता. आता यात प्रामुख्याने बघायला गेलं तर विश्रांतवाडी व धानोरी जे प्रभाग 1 आणि प्रभाग 2 मधले भाग आहेत तिथे नैसर्गिकरित्या ते एरवडा क्षेत्रीय कार्यालयात जोडणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना दूरवरील अंतर जे आहेत नगर रस्ता कार्यालयावरती जोडण्यात आलेले. यासोबतच खराडी आणि वाघोली जे प्रभाग क्रमांक 4 मधील भाग आहेत त्यांना देखील नागरिकांना रस्ता कार्यालयावर जवळ असताना त्यांना ते ओलांडून 3 किलोमीटर दूर असलेलं एरवडा क्षेत्रीय कार्यालयात जावं लागणार आहे. अशा प्रकारचे काही त्रुटी ज्या आहेत त्या आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने यावरती आक्षेप घेतला होता. या संपूर्ण प्रकरणात आता थेट उपमुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी हस्तक्षेप केलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणी पुणे महापालिकेला थेट मुख्यमंत्री कार्यालयात त्यांचा अहवाल जो आहे तो सादर करावा लागणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आता लवकरात लवकर खुलासा करण्याचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेला सध्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.